जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPP एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या हिवाळी परीक्षा होणार आहेत 2024च्या, या परीक्षा 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होत आहे. तर या परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाच्या सूचना संबंधित विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र 2024च्या परीक्षा या 25 नोव्हेंबर 2024 पासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होत आहे. यामध्ये सुरुवातीला TYच्या परीक्षा तसेच इंजिनिअरिंगच्या देखील काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या सुरुवात होत आहे. तुम्हाला माहिती आहे की पुणे विद्यापीठाचं जे काही टाइम टेबल आहे, या टाइम टेबलमध्ये इथे तुम्ही जर का बघितलं ऑफिशियल होम पेजला, तुम्ही जर का डेस्कटॉप मोड तुमच्या मोबाईलचा सिलेक्ट केला तर या ठिकाणी तुम्हाला टाइम टेबल ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 दिसेल. ज्यामध्ये इथे तुम्हाला SY BCom, TY BCom, BBA, BBIB, BBA CA यांच्या SY TY च्या परीक्षेचा टाइम टेबल, तसेच बाकीच्या अभ्यासक्रमाचे देखील MBA असतील किंवा BHM CT असतील, नंतर आर्ट्स फॅकल्टीमध्ये SY TY BA असतील, MA असतील 2019-2023 पॅटर्न, तसेच बाकीच्याही अभ्यासक्रमाचे जे काही वेळापत्रक आहे ते विद्यापीठांनी आपल्या परीक्षा ज्या ठिकाणी परीक्षा वेळापत्रक जाहीर केले जाते त्या ठिकाणी जाहीर करून दिलेले आहे. तर संबंधित विद्यार्थ्यांनी हे परीक्षेचं टाइम टेबल नोट डाऊन करा. ही एक सगळ्यात महत्त्वाची सूचना. आपल्या वर्गाची परीक्षा कधीपासून सुरुवात होत आहे हे कृपया प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघायचं आहे. ज्यामध्ये रेग्युलर आणि बॅकलॉग अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी सेमच टाइम टेबल असतं. त्याच्यामुळे काय बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी सेपरेट काही टाइम टेबल पब्लिश होणार नाही आहे. ओके. दुसरी महत्त्वाची सूचना, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातून परीक्षा हॉल तिकीट घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि परीक्षा हॉल तिकीटमध्ये ज्या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक बघायच्या आहे. परीक्षेच्या वेळेस आपण आपल्या महाविद्यालयात जर महाविद्यालयाचा युनिफॉर्म असेल तर युनिफॉर्म, ID कार्ड, त्यानंतर परीक्षेचं हॉल तिकीट, पेन, पेन्सिल, पट्टी काय असेल तेवढं साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकता. परीक्षेसाठी कोणत्याही पद्धतीने कॉपी अलाउड केलेली नाही आहे. त्याचबरोबर म्हणजे कुणीही कॉपी घेऊन जाऊ नये. जर अन्यथा आपल्यावर कॉपी केस झाली तर आपल्याला खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागेल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा मोबाईल, नंतर डिजिटल वॉच, कॅल्सी वगैरे असतील तर असे देखील तुम्हाला परीक्षेसाठी अलाउड केले जात नाही. फक्त काही अभ्यासक्रमाचे जे काही विषय आहे जसे की अकाउंटमध्ये म्हणजे कॉमर्समध्ये अकाउंट असतील, कॉस्टिंग, टॅक्सेशन या विषयाला सिम्पल कॅल्सी अलाउड केलेला आहे. तर सायन्सचे जे काही मॅथ्स, स्टॅटचे विद्यार्थी आहेत त्यांना देखील काही कॅल्सी अलाउड करण्यात आलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्हाला परीक्षेसाठी अलाउ करण्यात आलेले नाही. जर आपण परीक्षेत कॉपी केली तर आपणाला संबंधित सत्रामधील सर्व परीक्षा द्यावी लागतील. सर्व विषयांची परीक्षा पुढच्या येणाऱ्या सत्रात द्यावी लागते. त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेमध्ये सर्व किंवा परीक्षा फॉर्ममध्ये त्या संबंधित सत्राचे सर्व विषय तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये येतात. त्यामुळे परीक्षा फॉर्मची फी पण वाढते. शिवाय तुम्हाला 1000 रुपये विद्यापीठाला प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन तुम्हाला फाईन भरावा लागतो. म्हणजे एवढ्या पद्धतीच्या महत्त्वाचे नुकसान आपल्याला कॉपी केल्यास होऊ शकतात. तर भरारी पथक आपल्या महाविद्यालयात भेट देतील. जर त्यांना कॉपी सापडली तर आपल्यावर कॉपी केसची कारवाई होऊ शकते. म्हणून चुकून देखील विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये. तसेच परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी तुम्ही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर अगोदर रेफर करा. ओके. सो तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल की सर एप्रिल 2024च्या क्वेश्चन पेपर आम्हाला वेबसाईटला बघायला भेटत नाही, तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला त्यामध्ये ती व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक भेटेल. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला विविध अभ्यासक्रमाच्या SY TYच्या परीक्षेचे वेळापत्रक तुम्हाला दिसून येतील. ओके. ही झाली अत्यंत महत्त्वाच्या सूचना. सगळ्यात महत्त्वाची एक महत्त्वाचा व्हिडिओ परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही निश्चित माझा बघा, ज्यामध्ये उत्तरपत्रिकेत उत्तरं कशी लिहावी जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क्स भेटतील. तो व्हिडिओ कृपया काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये काही नुकसान होणार नाही. त्या सर्व व्हिडिओच्या लिंक, महत्त्वाच्या ज्या व्हिडिओज आहे ज्या तुमच्या परीक्षेसाठी कारणीभूत आहे त्या सर्व व्हिडिओच्या लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये वेळेवर उपस्थित राहा.
काही महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे त्यांचे परीक्षा केंद्र बदलण्यात आलेले आहे. कृपया आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी त्या संदर्भात संपर्कात राहा. त्यानंतर जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहे BA BCom BSc कम्प्युटर सायन्स नंतर BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज वगैरे असे जे काही विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा या 1 डिसेंबरपासून किंवा आपलं महाविद्यालय ज्या दिवसापासून घेत असेल त्या दिवसापासून सुरुवात होत आहे. फर्स्ट इयरच्या परीक्षेच्या टाईम टेबलबाबत आपण आपल्या महाविद्यालयाशी संपर्क करायला हवा. बाकीच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळापत्रकानुसार आपल्याला उपस्थित राहायचं आहे. सकाळ सत्राच्या परीक्षा या 10 ते 1 या वेळेत होतील तर दुपार सत्राच्या परीक्षा 2 ते 5 या वेळेमध्ये होतील. काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या 2 तासाच्या आहे तर काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या 3 तासाच्या असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी तुम्हाला जर का तुमचा पेपर हा 70 मार्काचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जवळजवळ 36 पानाची आन्सरशीट ही विद्यापीठाकडून प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर 50पेक्षा कमी मार्कांच्या अभ्यासक्रमाची जी काही आन्सरशीट आहे ती 24 पानांची असणार आहे. त्याकरता त्याच आन्सर बुक तुम्ही काय करा, आपल्या ज्युनियर सुपरवायझरकडे रिक्वायर करा. परीक्षापूर्वी किमान 30 मिनटं अगोदर तुम्ही महाविद्यालयात उपस्थित असले पाहिजे आणि प्रत्यक्ष वर्गामध्ये किमान 20 मिनटं अगोदर वर्गामध्ये उपस्थित असलं पाहिजे. सपोज जर का 10ला पेपर चालू होणार असेल तर तुम्ही महाविद्यालयात 9:30 वाजता उपस्थित असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 9:40 आपण प्रत्यक्ष ज्या हॉलमध्ये आपला पेपर आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाणं अपेक्षित आहे. 9:40 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या आन्सर बुकमध्ये पहिल्या पानावर दिलेली माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर ज्युनियर सुपरवायझर रिपोर्टवर तुम्हाला साईन करायची आहे. प्रत्यक्षात 10 ते 12 किंवा 10 ते 12:30 किंवा 10 ते 1 या दरम्यान जो काही पेपर असेल त्या पेपरमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त तुमचे आन्सर लिखाण करताना दिसले पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ वाया जाता कामा नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेत जर का काही तांत्रिक चुका असतील तर आपणाला पर्यवेक्षकामार्फत ते निश्चितच सांगितल्या जातील. जर का यदा कदाचित भविष्यात काही विषयांचे परीक्षा वेळापत्रक जर का बदलणार असतील किंवा काही ओव्हरलॅप होणार असतील, तसे काही सूचना असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये निश्चित भेटणार आहेतच. तर कृपया विद्यार्थी मित्रांनी हॉल तिकीट घ्या आणि परीक्षात चांगल्या वातावरणात सहभागी व्हा. फक्त एक शेवटचं सांगतो, जर का आपल्या परीक्षा 70 मार्काच्या असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला किमान 28 मार्क त्या परीक्षेत पडले पाहिजे. 50 मार्काच्या पेपरसाठी किमान तुम्हाला 20 मार्क पडणं अपेक्षित आहे. म्हणजे 20पेक्षा जास्त मार्क असेल तर तुम्ही त्या विषयात पासआउट होताल. जर 35पैकी तुमचा पेपर होणार असेल तर त्यासाठी तुम्हाला किमान 14 मार्क पडले पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तरच तुम्हाला या परीक्षेमध्ये पास होणार आहे. अन्यथा तुम्हाला हा पेपर पुन्हा पुढच्या सेमिस्टरला द्यावा लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचे SY TY आणि PGचे सर्व अभ्यासक्रमाचे परीक्षाचे जे काही पेपर असतात ते काय महाविद्यालयात तपासले जात नाही. ते विद्यापीठाने नियुक्त केलेल्या कॅप सेंटरला पेपर जातात, तिथे त्या पेपरची तपासणी होते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, उत्तरं लिहिताना काळजीपूर्वक उत्तरं लिहा. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. दिलेल्या संबंधित सूचना काळजीपूर्वक ऐका. परीक्षेबाबतच्या महत्त्वाच्या सूचना आहे, सर्व सूचनांचं पालन व्यवस्थित करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला पुन्हा एकदा ऑल दी बेस्ट. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.